मूल शहरात मालधक्का प्रस्तावास नागरिकांचा तीव्र विरोध। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात प्रस्तावित मालधक्क्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे। माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे। ही मागणी जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात येत आहे। मूल शहरात मालधक्का सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या असून याला स्थानिक जनतेने ठाम विरोध दर्शवला आहे। माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी 25,000 विद्यार्थ्यांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन येथे मालधक्का सुरू करण्याची विनंती केली होती। मात्र हे निवेदन आणि त्यावरील सह्या या वाघाच्या समस्येसाठी गोळा करण्यात आल्या होत्या आणि त्याचा वापर मालधक्क्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या प्रकल्पामुळे सुजागर येथील लोहखनिज वाहतूक झाल्यास शहरात प्रचंड प्रदूषण वाढेल, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल। शहराच्या मध्यभागातून शेकडो हायवा ट्रकची ये-जा सुरू झाल्यास अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती आहे। स्थानिक कर्मवीर महाविद्यालयाचे एकमेव क्रीडा मैदान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। अवजड वाहतुकीमुळे आणि बाहेरील लोकांच्या वावरामुळे शहरात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता महिला वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे। मूल नगर परिषदेने विशेष सभा बोलावून शहरात मालधक्का होऊ नये असा एकमताने ठराव मंजूर केला आहे। तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री स्तरावर ही मागणी पोहोचवण्यात आली आहे। मूलमध्ये जो मालधक्क्याचा प्रस्तावित प्रकल्प चालू होण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय गंभीर आणि मूलच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने धोकादायक असून लगतचा जो नागरी वस्ती, कॉलेज, शिक्षण संस्था, दवाखाने यांना संपूर्ण प्रभावित होण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। त्यासाठी आम्ही संपूर्ण मूलचे नागरिक आणि जनता आणि संपूर्ण सर्वपक्षीय लोक का हा मालधक्का झाला नाही पाहिजे यासाठी कार्यरत आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही। वेळप्रसंगी संपूर्ण बंद शासनापर्यंत त्याचा पाठपुरावा आणि जनआंदोलन हाच आमच्या पुढे पर्याय आहे। काऊन तर मालधक्का हा जनहितासाठी नसून जनतेचा जीव घेण्यासाठी होत आहे असा संपूर्ण मूलवासियांचा विश्वास झालेला आहे। आमचं मूल शहर निसर्गरम्य वातावरणात असं वसलेलं एक छोटंसं गाव आहे, परंतु त्या गावालगत रेल्वे स्टेशन हे मोठ्या संख्ये म्हणजे त्यांचा जो लेआउट आहे रेल्वेचा तो खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मालधक्क्यासाठी विशेष म्हणून त्यावरच भर देण्यात येत असावी असं आम्हाला शंका आहे। परंतु 2023च्या दरम्यान देखील मूल शहरामध्ये मालधक्का उभारण्यासाठी प्रयत्न केला गेला, परंतु आम्ही त्यावेळेला देखील संघर्ष समितीमार्फत विरोध दर्शविला आणि मूलमध्ये मालधक्का न होता तो केजरला करण्यात आला। तर आता 4 वर्षानंतर मात्र दुप्पट जोराने तोच मालधक्क्याचा विषय परत डोकं वर उचलत आहे आणि त्यात मोठ्या राजकीय पक्षीय लोकांचा हात दिसून येतो आहे। तर आम्हालाही त्या विरुद्ध तेवढ्याच दुप्पट जोराने त्याचा निषेध दर्शवावा लागत आहे।